फलंदाज संजय आहे एका साइडला आपण पाहत आहेत जयेश पाटीलची अजून बॅट बोलू लागलेली नाहीये। जे श्रोते YouTube वर जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न संजय घरत डिसिप्लिन क्रिकेटरच्या हातामध्ये यावेळेला चेंडू विसावला गेला। फलंदाज या ठिकाणी बाद तिसरा धक्का पंकज पाटील यावेळेला देत असताना प्रतिस्पर्धी संघ आई चंडिका कोपर संघाला गॉन। धावसंख्या 33 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत। 33 धावा विजयासाठी अजून सुद्धा 30 धावांची गरज असेल। गोलंदाज सज्ज होईल यावेळेला पंकज पाटील उजव्या हाताने गुड डिलिव्हरी बॅटची एज अँड टेकन आल्या पावली परत सुपर बॉलिंग अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा पंकज पाटील। ज्यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये ते ग्राउंड मध्ये आले त्यावेळेला विचारलं पंकज तुझी प्रॅक्टिस कशी सुरू आहे तरी सांगितलं विदाउट प्रॅक्टिस, परंतु 2 ते 3 सामने मी खेळलो प्रॅक्टिस मॅच आणि त्या प्रॅक्टिस मॅच मध्ये मात्र माझी गुणवत्ता सिद्ध केली आणि पुन्हा एकदा मात्र फेअरली यावेळेला आपण पाहू शकता गुणवत्ता दाखवत असताना पाहायला मिळतोय। बॅक टू द डगआउट फलंदाज केतन गॉन। लगातार 2 चेंडूवर फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता कोणता फलंदाज सावरेल आई चंडिका कोपर संघाला, कारण इथे पंकज पाटीलचं सैराट आलंय गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून। लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद केले, आता मात्र विकेट हॅट्रिक वर पोहोचला गेलाय। इझोना हॅट्रिक पंकज पाटील वैभव पाटील नरेंद्रने हॅट्रिक या अगोदर घेतली होती। ऑन साइडला खेळला गेलाय फ्लिकचा फटका अगदी मात्र यावेळेला जबरदस्त मॅग्निफिसंट कॅच आणि दुसरी विकेट हॅट्रिकचा यावेळेला मान या स्पर्धेमध्ये जातोय पंकज पाटील ब्रँड ऑफ भिना।